दिल्ली येथे जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनात पोलिसांनी विद्यार्थ्यांवर बेछूट लाठी हल्ल्याचा निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नांदेड येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आव्हानावर आज संपूर्ण महाराष्ट्र बंद झालाय। त्याचाच परिणाम म्हणून या ठिकाणी नांदेड जिल्हा कडकडीत बंद आहे। या ठिकाणी सगळ्या राजकीय पक्षांनी, भाजप सोडून सगळ्या पक्षांनी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर जो अन्याय होतोय त्या अन्यायाच्या विरोधात बाळासाहेबांनी हा आदेश दिला होता, त्याचं त्या कडकडीत पालन आम्ही नांदेडकरांनी केलेलं आहे। आणि आम्ही नांदेडकर या ठिकाणी इशारा देतो, जर येणाऱ्या काळात दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलनावर अजून तुम्ही तीव्र अत्याचार करणार असाल तर या नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही भाजपचा एकही कार्यकर्ता फिरू देणार नाही, त्यांच्या एकाही नेत्याला नांदेडमध्ये येऊ देणार नाही। ही काय तुमची जागीरदारी नाही आहे, हे लोकशाहीने दिलेलं तुम्हाला 5 वर्षासाठी सरकार आहे। तुम्ही स्वतःची मालकी समजून हुकुमशाहीप्रमाणे वागू नका। तुम्हाला बी खाली पाय उतार करण्यासाठी जनता सज्ज झाली आहे। म्हणून मी परत एकदा या घटनेचा निषेध करतो आणि सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी जे येणाऱ्या काळात जे ताकदीने आव्हान देतील ते आम्ही सगळे ताकदीनिशी मागे राहू। बहुजन आघाडी जिल्हा महासचिव नांदेड दक्षिण आज संबंध देशभर जो जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी नीट पेपर फुटीच्या आंदोलनामध्ये ज्या अमानुषपणाने या पोलिसांनी लाठीचार्ज करून विद्यार्थी आणि विद्यार्थिनीवर खूप मोठा हल्ला केला, त्या हल्ल्याच्या निषेधार्थ नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी आज 23 जुलै रोजी जो महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे त्या हाकेला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्रातील समविचारी पक्ष संघटनांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होऊन या महाराष्ट्राच्या बंदला प्रतिसाद दिलेला आहे। या देशामध्ये नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदीचं सरकार जे हुकुमशाही आणि दडपशाहीचं वातावरण या देशामध्ये निर्माण करत आहे। भारतीय संविधानावर चालणारा हा देश हुकुमशाहीच्या मार्गावर जाताना दिसत आहे। या देशातली जनता आता या रस्त्यावर उतरून असं दाखवत आहे की हे भारतानं जे संविधान दिलेलं या संविधानाच्या माध्यमातून या देशाला लोकशाहीच या ठिकाणी वाचवणार आहे। अशा लोकशाही प्रधान देशामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांवर अन्याय अत्याचाराचे प्रसंग घडत असतील, या देशाचं भवितव्य जे विद्यार्थी या देशाचं भवितव्य तारणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठी हल्ला करणाऱ्या पोलिसांचा निषेध म्हणून आज आम्ही सर्व पक्षीय नांदेडमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरून बंदची हाक दिली आणि हाकेला सर्व प्रतिष्ठानांनी आणि व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने आम्हाला प्रतिसाद देऊन या सहभागीमध्ये बंदमध्ये सहभाग नोंदवला, त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो। आणि सर्व कार्यकर्त्यांनी, आंबेडकरी तरुणांनी, संविधान प्रेमींनी रस्त्यावर उतरून आम्हाला सहकार्य केले, याबद्दल सर्व तरुणांचं मी नांदेडमध्ये या ठिकाणी जो नीट पेपर फुटी या प्रकरणी जे जंतर मंतर दिल्ली येथे आंदोलन चालू आहे, त्या आंदोलन प्रसंगी या ठिकाणी लाठी हल्ला झाला। अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी जखमा या ठिकाणी आपण बघितलेल्या आहेत। त्याच्या विरोधामध्ये, दिल्लीच्या पोलिसच्या विरोधामध्ये, केंद्र सरकारच्या विरोधामध्ये नांदेडमध्ये या ठिकाणी सर्वपक्षीय बंद या ठिकाणी आज करण्यात आला होता। आमचे संभाजी ब्रिगेडचे माननीय मनोज आकरे यांच्या आदेशानुसार या बंदमध्ये आम्ही या ठिकाणी सहभागी झालो। आमचं एकच म्हणणं आहे की जो NATचे जे सचिव आहेत, NTAचे जे प्रमुख आहेत जोशी, आणि जे या शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान, यांचा राजीनामा तर घ्यावाच, पण जे 22 विद्यार्थी या नीट परीक्षेच्या याला मानसिकतेला बळी पडलेले आहेत, जे 22 विद्यार्थी या ठिकाणी आत्महत्या केलेले आहेत नीटचे विद्यार्थी, त्यांच्यावर पालकावर आणि त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्याच्यासाठी या धर्मेंद्र प्रधान आणि जोशी यांच्यावर मनुष्यवधाचा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात यावा। त्याचबरोबर या कुटुंबाला धीर देण्यासाठी सरकारनं 1 कोटी रुपयाची आर्थिक मदत या कुटुंबाला या ठिकाणी करावी, अशा पद्धतीची आमची मागणी।